इन शॉर्टकट ते बेसिकली डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी आजच्या आज श्रीमंत होणार आहे. जसं काल एका क्लायंटनी आपल्याकडे 83 लाख रुपीज कमवले, तसे सगळेजण कमवतील आणि श्रीमंत होतील ह्याच्यासाठी डे इंट्राडे चा उपयोग केला जातो असं म्हणायला हरकत नाहीये. मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेड अमेझिंग वेनी करू शकतो आणि प्रत्येक ट्रेड अमेझिंग वेनी पैसे देऊ शकतो. हे देण्यासाठी म्हणजे ते पैसे घेण्यासाठी आता डे ट्रेडिंगचं स्पेशल आपण स्टडी करणार आहोत. सो पहिले जाऊया, उद्याचं मार्केट कसं उघडेल. उद्याचं मार्केट कसं उघडेल, आता खूप दिवस झाले तुम्ही लोक ग्रुपमध्ये आहात. ग्रुपमध्ये मी बऱ्याच स्टडी मटेरियल टाकत राहते. सो It will त्याच्या go more down. डाऊन का मॅम. Mm, हा. अप राहील मॅडम. अप राहील हो. का, मला काच उत्तर लागतं. गिफ्ट निफ्टी पण मॅडम आज पॉझिटिव्ह आहे, डो जोन्स पण, दोन्ही पण पॉझिटिव्ह आहेत. ओके. ओके. अप अप राहणार मॅडम. अप राहणार. बर. आणि ट्रम्पने काय बोललं तर. नाही तर आता इफेक्ट आला असता मॅडम, परवा बोलला तर इमिजिएट इफेक्ट आला होता. हा. दोन्ही डाऊन झाले होते, एकदम हजारनीच डाऊन झाले होते. Yes. आणि आता आज काही बोलला नाही, पण रात्रीतनं त्याचा मूड बदलला आणि बोलला. आणि इकडे अजून दिवसच सुरू झाला आता त्याचा. तेच बोलले मी, आपली रात्र आणि त्याचा दिवस. इकडे आपल्याकडे हम्म. लाईव्ह तिकडचे ट्रम्पचे असिस्टंट आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो बिलकुल. सो सिम्पल इज दॅट. ह्याला म्हणतात तर केलंय. हाऊ टू अर्न मनी मध्ये आपण आता एंटर करतोय. ठीक आहे. तो एंटर करताना आपण न्यूजपेपर पण बघितला, आता आपण लाईव्ह मार्केट पण बघितलं, आपण बिफोर मार्केट पण बघितलं. आणि मला नाही वाटत की एवढं छानपणे कोणी तुम्हाला टीव्ही आतापर्यंत शिकवलं असेल की टीव्हीवर काय बघायला पाहिजे म्हणून. हो, खरी गोष्ट. ठीक आहे. सो हा टीव्ही पण तेवढाच महत्वाचा आहे. मी पहिल्याच दिवशी तुम्हाला काय म्हणलेलं की आपल्याला फ्री वाल्या सगळ्या थिंग्स वापरायला, आपल्याला कुठेही पेड करायचं नाहीये आता लाईफमध्ये. आपल्याला सगळ्या गोष्टी फ्री कशा वापरून आपल्याला सगळा डाटा स्वतःला इकट्ठा करता येईल ते बघायचं आहे. सो क्लिअर आहे, बंद करू टीव्ही. यस मॅम. पक्का. यस. डन आहे. तर आता जाऊया आपण आपल्या स्क्रीनवर. मॅम, मग ते ऍडव्हान्स आणि डिक्लाइन की गोल्ड का भाव नीचे आएगा, ते बघून बघूनच लोक विकायला सुरू करतील, अरे नीचे आने वाला है, नीचे आने वाला है. अप्रॉक्सिमेटली 78 यायला पाहिजे. तुमचं 85 क्रॉस झालं तर 78 येईल. त्याच्या खाली मग आपण नवीन ट्रेंड काढूया. बायकांना जास्ती माहिती असतं गोल्ड बद्दल. काय बोलतात रीवा मॅम, किती येईल खाली. दीपा मॅम कडे भरपूर सोनं असेल, पिंकी मॅम कडे तर आहेच. वृषाली आता सुरू करेल, वृषालीला स्वस्तात मिळेल थोडं घ्यायला. सो येस, टेक्निक समजलं. गोल्डचं मॅडम. प्लॅन्स किती एनी जे केला सर कदाचित किंवा योगिता मॅम. From around 60 to 80. एक्झॅक्टली. म्हणजे एक रेंज पर्टिक्युलर आहे ना, ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक शेअरचा ना नेचर ठरलेला आहे. आजच्या दिवसात तो एवढा वाढेल. खूप मोठी न्यूज आहे. आता काल 1000 पॉईंट खाली आलं तर प्रत्येक शेअर 4-4, 5-5, 10-10% खाली आला. ठीक आहे. आज तो शेअर मार्केट जेव्हा वर जाईल पहिल्या तास रेसमध्ये तो स्टॉक असेल. पण रुटीनली मार्केट 200-300 पॉईंट इकडे तिकडे असेल तर तो शेअर तेवढाच वाढतो जेवढा वाढायला पाहिजे. सो जर का तुम्ही एवढं एका दिवसात 1300, 1200, मी ते सगळं बंद करून रोजच रिलायन्स घेईल मग. Some days. It is not every day. सम Only न्यूज रीडन असेल तरच तो 150-100 पॉईंट पुढे जाईल. कुठलाही अदरवाईज स्टॉक, कुठलाही स्टॉक म्हणजे कुठलाही स्टॉक एवढी मुवमेंट नाही देणार. राहिलं स्टॉप लॉस. आता मी स्टॉप लॉस का विचारला, प्रत्येकाचं रिस्क ॲपेटाईट असेल. आता जसं योगिता मॅमनी सांगितलं की 980 ओके फॉर हर, म्हणजे त्या काय करतात
सोडतो. 20 रुपये लॉस त्या बेअर करू शकतायत. 1000 रुपीजचं शेअर आहे, 100 शेअर घेतलेत, 20 रुपयाचा लॉस म्हणजे किती लॉस होणार? 2000. पैसे किती पण असू देत, फिनान्शियल कॅपॅसिटी मेजर नाही करत आहोत आपण, आपण रिस्क ॲपेटाईट मेजर करतोय. तर सगळेजण म्हणले की 900 ओके फॉर अस. 900 म्हणजे जर का रिलायन्स 1000 वरनं खाली आला, 900 10,000 रुपीजचा लॉस आहे. तुमच्याकडे 10,000. आहे 20,000, हम्म. तुमच्याकडे आहे 20,000, तुम्ही त्यातलं 10,000 रुपये लॉस बेअर करायला सबके सब धुरंधर है 50% भाई. लॉस, 50% रिस्क ॲपेटाईट सबके आहे. सब धुरंधर है, सबके सबका सबका रिस्क ॲपेटाईट बहुत बडा आहे. ठीक आहे. किती लोकांचं असं होतं की स्टॉप लॉस लावला आणि तो हिट झाला आणि मग टार्गेट आला? ज्या लोकांनी होतं डेट असं. होतं असं. स्टॉप लॉस हिट करतं आणि देन इट रिचेस द टार्गेट. स्टॉप Correct. लॉस हंट करायलाच येतं टार्गेट. ती स्टॉप लॉस घेतं आणि मगच टार्गेटला हिट करतो. म्हणजे तुम्ही काय म्हणताय, यार माझं स्टॉप लॉस खायसाठी चाललेला तो आणि नंतर वर हा. गेला, राईट? असं तुम्ही एकटेच नाहीये, सगळ्यांसोबत असं होतं. सो डे ट्रेडिंगचा पहिला रूल आहे. आतापर्यंत मी तुम्हाला टीव्ही शिकवला, NSE ची साईट दिली, मनी कंट्रोल ऍप दिला. डे ट्रेडिंगसाठी स्क्रीन समोर असणं आवश्यक आहे. जी स्क्रीन मी तुम्हा लोकांना दाखवली, आपण आता लाईव्ह मार्केटमध्येही बघणार आहोत. जर मी व्हिडिओज टाकत असते मोस्टली, ते रेट्स अपग्रेड्स अप अँड डाऊन होत असतात, त्याला लाईव्ह स्क्रीन म्हणतात. ती लाईव्ह स्क्रीनवर तुम्ही असणं आवश्यक आहे. किंवा तो ट्रेड जेव्हा करताय तुम्ही, तो 10 मिनिटाचा असू शकतो, 20 मिनिटाचा असू शकतो, दिवसभराचा पण असू शकतो, समोर असलं पाहिजे स्क्रीनच्या. का? तुम्ही ठरवू शकता माझं ॲपेटाईट एवढं आहे. जर का समजा मॅम तो 980 आला आणि तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आणि मग टार्गेट होत आहे, अशा वेळेस तुम्ही काय मिस्टेक करता? कदाचित केली पण असेल एखादी, परत एकदा विकत घेण्याचा प्रयत्न केला असेल 1010 वर. आपण या मिस्टेक वारंवार करतो. म्हणून डे ट्रेडिंगचा सिम्पल रूल आहे, स्क्रीनच्या समोर राहा आणि मग डे ट्रेडिंग करा. आणि डे ट्रेडिंग मध्ये तुम्ही रिस्क घेताय, तुम्ही सेव्हिंग केलेले पैसे लावताय, ते खूप महत्वाचे पैसे आहेत, त्याला जाऊ नका. Buy बाय today, टुडे sell सेल. tomorrow. Right today. ओके, बाय टुडे सेल टुमॉरो, राईट? माझी लँग्वेज मध्ये काय आहे? बाय टुडे सुसाईड टुमॉरो. का?